नमस्कार मंडळी, यूट्यूब फॅमिली कशी आहेत? बरं ठीक, सर्व मस्त चाललंय ना. आज खूप दिवसातून व्लॉग पडतोय, खूप दिवसातून आपण भेटलोय. तर आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललोय फिरायला. अचानक प्लॅन झालेला आहे. अर्धी आपली मंडळी गेलेले आहेत पुढे, आम्ही आता चाललोय मागून. तुम्हाला दाखवतो. आम्ही चाललोय आता कुडपणला. कुडपण म्हणजे पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर म्हणता येईल असं. तुम्ही बघाच, सर्व समजेल तुम्हाला कसं आहे काय आहे. खूप मजा येते. जर कधी आला तिकडे तर पोलादपूरवरून जवळच आहे कुडपण. आम्ही आता चाललोय. ते सर्वजण आधी पुढे गेलेत, आम्हाला मागून आला कॉल त्यांचा, बोलले की या निघून. आम्ही आता निघालोय. सोबत आपले हर्षभाई, कोकण सफारीचे सर्व प्रमुख. व्ह्यू बघा जातानाच. थोड्या वेळात आपण आता जाऊ तिथपर्यंत. पोरं रस्त्यावरच आहेत. काय ती झाडी, काय तो डोंगर, सगळं कसं ओके मध्ये आहे. खिलाडी भेटलेत, आपले खिलाडी भेटलेत सर्व. ए टाकून आलो काय राज भाऊ? आत्माराम भिडे याला तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेलच. हा तोच. तर तुम्ही जाता, तुला कसं वाटत आहे? गार वाटत आहे. पाऊस पण पडतोय, ओलं चिंब झाले, सगळे अवयव असे झाले. अरे हातावर ये ना, बंद करती. आज काही एक आपला साहिल पण नाहीये, खूप जण नाहीयेत आज आपल्यासोबत. आज अचानक प्लॅन झालेला. साहिल, वी विल मिस यू. साहिल मिस यू. ब्लॉग बघ, सर्वांनी शेअर कर, राग मानून घेऊ नको. खूप मजा येणार आहे. ब्लॉग पूर्ण बघत राहा. तुमच्या बिर्याणीचा मला वाटतं पुलाव झाला असेल. गाईज व्ह्यू बघा. ब्लॉग बघून तुम्ही 100% इकडे याल. जर काही अडचण आली इकडे यायची तर मला कॉल करा. इंस्टाची ID मेन्शन असेलच, मेसेज करा, मी तुम्हाला सर्व सांगतो. ब्लॉग बघून तुम्हाला समजेलच कसं यायचं, काय काय. स्पॉट बघून जा म्हणजे तुम्हाला समजेल, रस्ता चुकणार नाही. ब्लॉग घेऊन आम्ही आता निघालोय. व्हिडिओ आता कट करतो. पाऊस पण खूप चालू आहे. पावसात ब्लॉग करू शकतो, असं काही विषय नाही. पण जाताना काय एवढं कंटेंट नाही. कंटेंट असलं दाखवण्यासारखा व्ह्यू भेटला तर ब्लॉगमध्ये दाखवतो, नाही तर डायरेक्ट तिथं पोचल्यावरती तुम्हाला सर्व दाखवतो. त्यामुळे ब्लॉग बघा. मी आधी सांगणार नाही तर काय आहे कसं आहे. तिथं जाऊन तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू बघा तुम्ही. रस्ता खूप डेंजर आहे. नवीन ड्रायव्हर कोण असेल तर त्याने चुकून पण येऊ नका. आपल्याला पण ते ब्लॉग बघून आमच्या पोलादपूर तालुक्यामध्ये ब्लॉग खूप फेमस आहे. बघूनच आम्हाला ओळखतात लोक. आता तसंच अजून तुमच्या सपोर्टमुळे आमची मेहनत चालूच आहे. तुमचा सपोर्ट आम्हाला. बोर्ड वाचून पुढं जा. हे बघा, तुम्हाला या बोर्डवरून ट्रेलर दिसला असेल. शेलार मामा यांचे जन्मगावची, गावाकडचे कुडपण. काहीतरी वाचलंय चुकीचं. चला, काहीच तुम्हाला माहिती असेल, इंस्टावरती आपले 1K+ फॉलोवर झालेले आहेत. तर त्याचं सेलिब्रेशन करायचं प्लॅनिंग चाललं होतं, पण काही अडचणी आहेत. टेक्निकल प्रॉब्लेममुळे कॅन्सल केले. त्यामुळे नाराज होऊ नका. तुमचं सपोर्ट असंच राहू द्या. इंस्टाला जसे 1K फॉलोअर्स झाले तसे यूट्यूबला पण होऊ द्या. यूट्यूबला झाले की लगेच सेलिब्रेशन असेल मोठं एकदम, कसं टॉप लेवलचं आहे. कोकण सफारी आपलं कोकणचं पूर्ण
व्ह्यू तुम्हाला सर्व एक एक आताशी आपली सुरुवात झालेली आहे. तुमचा सपोर्ट राहू द्या. सपोर्ट असेल, चांगला रिस्पॉन्स भेटला तर आम्ही अजून नवीन ट्राय करू, सर्व तुम्हाला दाखवू. त्यामुळे सपोर्ट करा, शेअर करा. खूप नवीन स्पॉट आम्ही दाखवत असतो, ते सर्वांपर्यंत पोहोचवा. तुम्ही शेअर करा, व्हिडिओ सर्वांना दाखवा आमचं कोकण कसं आहे ते. आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे जेवढं काही बघायला आम्ही ते सर्व पावसामध्येच. त्यामुळे इथून पुढं ब्लॉग कंटिन्यू पडणार आहेत. सबस्क्राईब करून घ्या, केलं नसेल त्याने करून घ्या, आणि ज्यांनी केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद, आभार, मनापासून आभार त्यांचे. असेच आमचे ब्लॉग बघत राहा, आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू, वेलकम. हे सुख घरी बसून भेटत नाही. जीवन किती दिवस आहे, कधी काय होईल सांगू शकत नाही. त्यामुळे पूर्ण जमून घ्या. चांगल्यामध्ये थांबा, ही घंटी वाजवायची आहे. हर्षदादा बोलतोय घंटी वाजवायची. चांगल्या बोले हो. चला, लाल गडबड. काहीच आपण पहिल्या स्पॉटवरती आता पोहोचलेलो आहोत. कुडपनचा धबधबा दाखवतो. तो खूप लांब आहे, तुम्हाला लांबूनच बघायला लागेल. बघा, धुकं असल्यामुळे तो नीट दिसत नाही. आपण इकडे एवढं रोडवरती आहोत. इकडून सर्व इकडं बघायला लागतं खालती. पहिला स्पॉट झालेला, आता चाललोय दुसऱ्या स्पॉट वरती. धुकं असल्यामुळे जास्त तुम्हाला बघायला काय भेटणार नाही. आता आमची पण काही चुकी नाही, जे दिसतंय ते बघून. सर्वजण आलो एवढेच आज पुरता, एवढेच. नेक्स्ट टाइम हे तुझे 2 शब्द राहिले, ते 2 शब्द घे. व्ह्यू बघा खाली, काहीच म्हणजे एकदम काहीच दिसत नाही. कॅमेराला पण दिसत नाही, एवढं खतरनाक व्ह्यू आहे. हे बघा, इथून आहे ना, तो आपण जो खाली धबधबा बघितला ना, तो इथून दिसतो क्लिअर. तर धुका आहे म्हणून त्यामुळे दिसत नाही काय. हे बघा, ही धबधब्याची मेन लाईन. काय चाललंय काय? काहीच खूप थंडी लागते. कार एकदम खालचा व्ह्यू बघा. तर थोडा वेळ इथं टाइमपास करून आम्ही लगेच निघणार आहोत. टाइम पण झालेला आहे, खूप संध्याकाळ झालेली आहे. आता असं मस्त आहे की इथं व्ह्यू बघा. काय तुला किती टक्के पाहिजे माझ्या? 80 ते 80. व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार. असेच आमच्या समोर सपोर्ट राहू द्या, आणि आम्हाला कमेंट करून सांगा नेक्स्ट व्लॉग आम्ही कशावरती करू. तुम्हाला काय बघायचं कोकणमधलं ते आम्हाला सांगा. आम्ही ट्राय करू, संपूर्ण प्रयत्न करू तर व्लॉग तुम्हाला दाखवायचा. त्यामुळे आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही चाललोय घरी. कुडपण तुम्ही बघितलं असाल कसं आहे काय ते. जास्त स्पॉट आम्ही फिरलो नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही. आता आम्ही चाललोय घरी. व्लॉग इथेच संपवतो. नेक्स्ट व्लॉग काय पाहिजे ते तुम्ही सांगा, मी करतो त्यावरती प्रयत्न, बनवून देतो तुम्हाला. आणि आता हा व्लॉग इथेच संपवतो. चालू आहे आता घरी. आता काही एवढं हे खास नाही, त्यामुळे आता तुम्ही येताना बघितलं असाल आम्ही कसं होतं. त्याच रोड मी शांत आता डायरेक्ट घरी जाणार आहोत. बाय बाय, थँक्यू. व्लॉग बघितलात पूर्ण शेवटपर्यंत, त्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार. असे शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, आम्हाला प्रेम द्या, सपोर्ट करत राहा. व्लॉग बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सर्वांपर्यंत पोहोचू द्या. आपला कोकणी माणूस पुढे गेला पाहिजे. तुम्ही सपोर्ट करा. इंस्टाला जसे 1K फॉलोअर्स झालेत
तशी यूट्यूबला सुद्धा होऊ द्यात. थँक्यू. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितला त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. ब्लॉग इथेच संपवतो. बाय बाय. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. कोकण सफारी # कोकण सफारी.